पहिलं जात्याचं महत्त्व हे फार होतं. सर्व दळण जे आहे ते जात्यावरती जळलं जायचं आणि लग्न समारंभामध्ये देखील जात्याला एक वेगळं महत्त्व होतं. बरोबर आहे ना? जात म्हणजे एक संसारात नातं असतं. जात्याचं महत्त्व फार आहे. पहिलं पूर्वी जात्यावर दळायची तर आरोग्य चांगलं असायचं. आत्ता सगळं म्हणजे जात काय बघायला मिळत नाही. आता जातं बघायला मिळत नाही. म्हणजे लग्नाच्या वेळेस कुठेतरी आणायचं आणि ते कार्यक्रम करायचा. हा. आणि आता म्हणजे पहिली म्हणजे जात्याचं महत्त्व म्हणजे लक्ष्मीच मानायची की त्याच्यापासून आरोग्य भेटायचं, दळण दळायचं आणि जेवण जास्त ते रुचकर लागायचं. म्हणजे मला आठवतं सांडग्याचं वगैरे जे आहे ना ते जात्यावरतीच पहिलं. सांडग्याचं ठिकाण जात्यावर दळायचं. दळायचं म्हणजे ते डाळ केलेली असायची. सगळं भराडा डाळ भरायची, डाळी त्याच्यावर करायच्या. आत्ता सगळं जळतच येते. म्हणजे सुख झाले. त्याचे त्रास जीवनाचं जे आपल्या आराम पण जीवाला ते दुःख झाले, सगळं वेदना झाली. ते काय तर जात दिसत नाही घरामध्ये, याच्यावरती काही ओव्या तयार केल्या. त्याच्यावर मी एक सुंदर माझं जातं म्हणून मी केले. काय आहे ओव्या तर? सुंदर माझं जात ग दळावे दळण, शरीराला वळण रे बा विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग जात्याचा रंग, विठ्ठल दळे जनी संग रे बा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग जात्याचा खुंटा, मनी आनंद मोठा रे बा विठ्ठला. चौथी माझी ओवी ग जात्याची तळी, दळी लक्ष्मी पाटे वेळी रे बा विठ्ठला. पाचवी माझी ओवी ग जात्याची आर, पापे धुवून जाते पार रे बा विठ्ठला. सहावी माझी ओवी ग जात्याची दोन पाती, पती पत्नीची नाती रे बा विठ्ठला. सहावी माझी ओवी ग आठवून लेते, इमलाईच्या ओव्या जात्यावरी गाते. नववी माझी ओवी ग नवल सांगे नात्याचे, गुण गाईन नात्याचे रे बा विठ्ठला. दहावी माझी ओवी ग परमार्थ दळण, संसाराचे वळण रे बा विठ्ठला. अकरावी माझी ओवी ग आलाया आकार, शंभू महादेवाचे शिखर रे बा विठ्ठला. जात्याचं महत्व याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. हा. आणि भरपूर मी ओव्या केल्यात. माझं शिक्षण नसून